धड़कन ये कहती है तेरे बिन धड़के ना, एक तू ही मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। धड़कन ये है दिल तेरे बिन धड़के ना, यार मेरा, मुझको क्या दुनिया से ले। चलिए शुरू करते हैं। चलो भाई देखो। तर जय श्रीराम मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76वरती। तर आजचा व्हिडिओ बड्डे स्पेशल होणार आहे मित्रांनो। आपल्या चॅनलवर बड्डे स्पेशल व्हिडिओज नव्हता आलेला, तरी पहिला व्हिडिओ आहे। आणि यामध्ये एक खासियत आहे मित्रांनो, जे कॅपकटमध्ये इफेक्ट आहेत ना, ते इफेक्ट मी लाईट मोशनमध्ये वापरता येणार आहेत। तर ते कसे येणार आहेत मी सांगतो। आणि तुमच्याकडे जर वॉटरमार्कचा लाईट मोशन असेल तर डिलीट करून टाका। विदाऊट वॉटरमार्क लाईट मोशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे। लाईट मोशन आहे, कॅपकट आहे, फिल्मोरा पण आहे मित्रांनो। तर टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। तिथे जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या। आणि तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करून टाका। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहोत। तर अशा प्रकारे आपले 3 बिट मार्क प्रीसेट आहेत। एक ऑल मटेरियलची आहे, दुसरी शेक इफेक्ट आहे आणि तिसरी बिट मार्क प्रीसेट आहे। तर बिट मार्क प्रीसेट अशा प्रकारे दिसणार आहे। मी फोटो ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे तुम्हाला 3 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। शेक इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत। तर बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटवरती जाऊया। तर हे सेकंड नंबरचं इफेक्ट आहे, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला। कॉपी झाल्याच्यानंतर इथं बिट मार्क प्रीसेटवरती येऊन तर इथं 1 नंबरच्या फोटोवरती पेस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इफेक्ट दिसणार आहे। आपण सेकंड नंबरचं काम करूया। इफेक्ट प्रीसेटवरती जाऊया आणि हा जो PNG आहे, हा खाली PNG आहे, हा PNG कॉपी करून घ्यायचा आहे। तर कॉपी लेअर करूया। बिट मार्क प्रीसेटवरती येऊन ते पेस्ट करून घेऊया अगोदर। अशा प्रकारे दिसणार आहे हा PNG। तर याची लेंथ अशी शेवटपर्यंत वाढवून घेऊया, पहिल्या फोटोपर्यंत। म्हणजेच त्या 2 बिट मारलेले आहेत बघा, तर इथून स्प्लिट मारून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हा जो फोटो आहे त्या फोटोची ऑपेसिटी कमी करून घ्यायची आहे। तर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवरती यायचं आहे। याची लेंथ कमीत कमी 40 ठेवायची आहे, अशी दिसणार आहे 40। बॅकला येऊया। हा जो PNG आहे थोडा वरती खेचून घेऊया अशा प्रकारे, आणि याची थोडी साईज वाढवून घेऊया, एक 1075 करून घेतली तरी चालेल। बॅक लावूयात इफेक्ट प्रीसेटवरती आणि हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला। बिट मार्क प्रीसेटवरती येऊन तिथे हा PNGला पेस्ट करून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आहे ते इफेक्ट दिसणार आहे। आणि हा सेकंड नंबरचा PNG आहे, हे 2 मिनिट जरा असा लपून ठेवायचा आहे। इफेक्ट प्रीसेटवरती येऊया आपण। हे जे 3 आहेत, 3 लेअर, गुलाबी, निळा आणि लाल, हा इथे हा गुलाबी, लाल आणि पिचकारी कलरच्या 3 लेअर आहेत, लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत। बिट मार्क प्रीसेटवरती येऊयात आणि त्या लेअर जे आहेत त्याच्या पेस्ट करून घेऊयात। तर अशा प्रकारे दिसणार आहे। ही लेअर जे आहे का ते 2.28 सेकंदापासून येऊन ठेवायचे आहे। ब्ल्यू कलरची जी आहे ती सेकंड नंबर आणायची आहे इथे, आणि पिंक कलरची 3 नंबरवर टाकून द्यायचे। अशा प्रकारे दिसणार आहे आता, हे बघा। अशा प्रकारे या लेअर लावून झाल्याच्या नंतर बॅकला येऊयात आणि ते शॅडो दिलेले आहे तुम्हाला। शॅडो लेअर कॉपी करून घेऊ। कॉपी लेअरवरती बिट मार्क प्रीसेटवरती जाऊन ते 2 बिट आहेत करून घेऊया। अशा प्रकारे लेअर पेस्ट करून घ्यायची आहे। आणि ही जी PNG लेअर आहे ती या लेअरची वर घेऊन काय तर याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे लेअर दिसणार आहे। चला आपण फोटोला इफेक्ट टाकून घेऊया। तर 2 नंबरच्या फोटोवरती इफेक्टवरती हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कॉपी झाल्याच्यानंतर
बिटमार्क प्रेसेटवरती येत आहे आणि 2 नंबरचा फोटो हा जो 2 नंबरचा फोटो आहे याला पेस्ट करून घेऊ आणि हा तिथे समोरच्या फोटोला पण पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे दिसणार आहे. अशा प्रकारे दिसणार आहे. तर आपण आता एक काम करूया, जरा हे बघून घेऊया. लेयर सगळं राहिलेलं नाही. तर बॅकला येऊ, ऑल मटेरियलवरील अशा प्रकारे सर्व लेअर दिसणार आहे. तर सर्व लेअर आपल्याला सिलेक्ट ऑल करून घ्यायचे आहेत आणि इथून कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी झाल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटवरती येऊन त्या पेस्ट करून द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे दिसणार आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला लेअर दिसणार आहेत. अशा हे सर्व ॲड झाल्याच्यानंतर बॅकला येऊया. इथे शेक इफेक्ट प्रेसेटवरती इथे एक रेक्टँगल दिलेला आहे. ते रेक्टँगल कॉपी करून घेऊयात. कॉपी लेअरवरती परत जाऊन रेक्टँगल इथे ॲड करून घेऊयात आपण. अशा प्रकारे मेन एक चीज राहिलेलं आहे. कसं आपली आपला लोगो ॲड करायचा राहिला आहे. सर्वांनी आपला लोगो ॲड करत जा. आणि तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल तर मी लोगो कसा बनवायचा, तुम्हाला जर लोगो येत नसेल तर लोगो कसा बनवायचा खाली व्हिडिओ दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर आपले सर्व लेअर ॲड झाल्याच्या नंतर असा आपला व्हिडिओ तयार होऊन जाणार आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ थोडा देखील आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे मी जितकी व्हिडिओ टाकत जाईन तितके व्हिडिओज तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.